नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि भाजपने प्रभाग क्रमांक 17 मध्ये 4 उमेदवार दिलेत. एकंदरीत पाहायला गेलं तर या प्रभागामध्ये जे आधी माजी नगरसेवक होते ते काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपमधून निवडणूक लढवत आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, अशोकराव चव्हाण यांनी संधी दिली, काय सांगसाल? हाँ जी, क्या बोले? अशोकराव चव्हाण यांनी तुम्हाला संधी दिली, काँग्रेसमध्ये तुम्हाला संधी भेटली नाही. काँग्रेसमधले माजी नगरसेवक होतात, काय सांगसाल? नहीं, संधि तो नहीं। जैसा साहब आए दो साल पहले तो हम सब कांग्रेस साहब के साथ सब बीजेपी में आए हम, और प्यार से मोहब्बत से साहब ने हमको प्यार से हमारा सर्वे करके जो बैठता वो हिसाब से टिकट हमको बराबर दिए साहब ने हमारा। हाँ जी, काय वातावरण आहे सध्या शहराचं, नांदेड शहराचं? नांदेड़ तो वो तो ठीक है, बीजेपी के माहौल में पूरा वातावरण। और प्रभाग 17 का वातावरण पूछो ही मत तुम। सामने तो कोई पता नहीं है ही नहीं, लड़ने वाले भी कोई ऐसे घूम रहे आलतू फालतू, एकदम लबाड़ है। उनको तो पैनल ही नहीं समझो, लबाड़ पैनल, आमदार से लेके उनके सभी, ऐसा कोई है ही नहीं समझो उनका। हमको उनके बारे में पूछो ही मत, हमको बार बार हमारा टाइम खराब जरा उनके बारे में पूछे तो। और उनका पूछो ही मत, वो कुछ भी नया नया आइटम निकाल रहे हो। तुम्ही नागरिकांमध्ये फिरताय, काय समस्या आहे त्या प्रभागातल्या, काय सोडवण्याचा प्रयत्न करताय? मूलभूत सुविधा आता काम भरपूर झालेले आहे, पण 1-2% जिथं राहिलेले आहे ते मूलभूत सुविधावर आम्ही गांभीर्याने मानणार आहे आणि ते व्यवस्थित करून देणार आहे जे उरलेले काम आहे। काय काय कामं आहेत आणि तुम्हाला प्रभागासाठी काय कामं करायची आहेत नागरिकांची? मूलभूत सुविधा म्हणजे लाईट, पाणी, ड्रेनेज, त्याच्यामध्ये 80% ड्रेनेजची नवीन लाईन झालेली आहे योजनेमध्ये, पाण्याची लाईन झालेली आहे, 2-4% रोड राहिलेले आहे, तेही लवकरात लवकर होणार आहे। नक्कीच आपण पाहू शकता या प्रभागामध्ये बरेचशा अडचणी आहेत, काही सोडवल्यात आम्ही. त्या अडचणी, आणखी ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवणार आहात, अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला भेटते. नागरिकांमध्ये फिरताय, कसा प्रतिसाद आहे? एकदम चांगला प्रतिसाद आहे. लोक चव्हाण साहेबाच्या नेतृत्वाला मान्य करत आहे नांदेडची जनता, आणि विशेष म्हणजे देवेंद्र भाऊ फडणवीस, मोदीजी यांच्या देशामध्ये जे विकास कार्य चालू आहे त्यामुळे त्याचा प्रभाव नांदेडच्या जनतेवर पण झालेला आहे. आणि नांदेडच्या जनतेवर व प्रभाग 17 मध्ये सर्वत्र भाजपमय वातावरण आहे. भाजपमय वातावरण आता सध्या नांदेडमध्ये पाहायला भेटते का? बरं, एकंदरीत आपल्यासोबत आणखी आपण माजी नगरसेवकाकडे जाऊया. एकंदरीत तुमच्या प्रभागात शिवसेनेचे आमदार खासदार फिरताय, कौन है आमदार तो उतना आइडिया नहीं है, मगर ऐसा कुछ नहीं है, उतना फर्क नहीं पड़ता उनको। अभी तो हमारे दक्षिण के आमदार को लोग पहचानना चालू करे अभी तो, कि कौन है बोल के। और उनको पहले तो नहीं पहचानते थे, चलो वो यूटी में थे बोल के चुन के आ गए उन्होंने, मगर हम भी उनको मतलब ज्यादा लोग नहीं पहचानते उनको आमदार को, उनसे कोई फर्क नहीं पड़ने वाला आमदार से। कामं केलीत का तुमच्या इकडे? नहीं नहीं नहीं, काम उनका अभी तो 1 रुपया निधि कहीं मेरे ख्याल से तो नहीं है। हम जो निधि लेके आए थे साल भर पहले, चौहान साहब ने दी, वही हमारे नरेल फोड़े हमारे साथ, हम ही उनको नरेल फोड़ने लगाए कई बार हमारे निधि से। उन्होंने तो 1 रुपया भी अभी तक निधि कहीं मेरे ख्याल से तो नहीं लगाए। तुम्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये येण्याचं कारण काय? कारण मतलब जैसा चौहान साहब के नेतृत्व में हरदम रहते हम, तो वो हिसाब से चौहान साहब के साथ हम फिर भाजप में साथ में आए चौहान साहब के साथ। अशोकराव चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यावर मोठी टीका होती. विरोधक टीका करतात की रोज खाओ मटन, कमल को दबाओ बटन. कसं बघतो याच्याकडे? अब विरोधक तो बोलने ही वाले हैं ना, अब मटन खाओ बोलते, कोई कुछ खाओ बोलते, वो कोई फर्क नहीं पड़ने वाला। साहब का 24 घंटे ऐसा काम करने का उनका, साहब का मैं देखता ना बहुत, हम बचपन से देखते आए साहब को, तो पिताजी साथ में रहते थे हम, उनका नेतृत्व तो बहुत शानदार है। मतलब काम करने का तरीका, निधि लाने का, काम करने का, बात ऐसा खा के बस बात करने का उनका कोई शॉर्ट नहीं रहता ऐसा। हाँ जी, हेमंत पाटील म्हणतात की जी महानगरपालिकेची जागा आहे ती जागा बिल्डरच्या गळ्यात ढकलण्याचं काम हे अशोकराव चव्हाण यांनी केलं. नहीं ऐसा तो कुछ भी नहीं है, मगर अब तो इलेक्शन के टाइम तो ना बोलना ही है, मगर वो हेमंत पाटिल वो सब मालूम रहता है उनको, जो बिल्डर रहता है उनको भी सब जाके मेल मिलाप करके आते हैं, उनको सब मालूम रहता है क्या रहता है क्या नहीं, ऐसा कुछ भी नहीं है समझो। या प्रभागामध्ये तुमची टक्कर कोण्या पक्षासोबत आहे? कोणता पक्ष वाटते की तुम्हाला तुमची त्यांच्या सोबत टक्कर आहे? नहीं, टक्कर तो हमारी नहीं दिख रही किससे भी, क्योंकि दमदार जैसे लीडर रहते हैं हम, पांचवी टर्म हमारा है, इनका दादाजी के टाइम से है, इनका 3रा टर्म है, 90 हमारे इनके भाई गुरुद्वारे में थे। अब बीजेपी में टिकट मांगे, जैसा हम कंफर्म बीजेपी टिकट वाले थे, मगर उनको जो टिकट किसी को भी नहीं मिला,
कहीं से पिक्चर को जाते को टिकट मिलता वैसा उनका लेके खड़े थे टिकट सेना के कि कोई मिला तो टिकट देना। जैसा उनको साहब ने टिकट नहीं दिए, उन्होंने टिकट में बैठते नहीं थे पहली बात, तो साहब ने नहीं दिए तो वहाँ उनके जहाँ हमारा ये है जहाँ फॉर्म भरते तो वहाँ पे टिकट लेके खड़े थे, बी फॉर्म। जो भी आया जिसको नहीं मिला उसको फिर बी फॉर्म दे दिया, समझे उनको। ऐसा वो दमदार लीडर है ही नहीं सामने। शिवसेनेकडून उभा टाकलेले 7 ते 8 जे नगरसेवक आहेत ते ऐन टायमाला बीजेपी मध्ये पळून जाणार म्हणे, बीजेपी कोण जाणार म्हणे, असं खळबळजनक दावा माजी नगरसेवकाने शिवसेनेच्याच केलाय। 100% है तो। 100%? 100% येणार ते। बरं। हाँ, साहब के नेतृत्व में लड़ रहे तो कुछ अभी सेना के लोग साहब के नेतृत्व में है। हं. जैसा जैसा इलेक्शन 16 तारीख को हो जाने दो, ये सब साहब के साथ साथ दिखेंगे। जो आमदार बालाजी कल्याणकर म्हणतात की काँग्रेसमध्ये होते तेव्हा अशोकराव चव्हाणने काय विकास केला नाही, भाजपमध्ये काय करणार? नहीं, आप क्या बोलेंगे कल्याणकर साहब, उन्होंने खुद गढ़ छोड़ के भाग गए थे। उद्धव साहब का उनके बारे में तो कुछ बात ही नहीं कर सकते। विकास केलाय का त्याने त्या मतदारसंघात? उत्तर हाँ, मतदारसंघात? करेंगे, आमदार को तो करना ही पड़ेगा ना। थोड़ा बहुत करते वैसा, ज्यादा जो चौहान साहब जो कर सकते हैं विकास वो नहीं कर सकते। वो ठीक है, थोड़ा बहुत करते। चौहान साहब तो महाराष्ट्र का विकास करते ना जी, वो तो नॉर्मल आमदार थोड़ा बहुत उनके एरिया का करते हो ना, मगर चौहान साहब तो महाराष्ट्र का विकास करे वाले नहीं। भाजपच्या नांदेड शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती सीटा लागतील वाटते तुम्हाला, काय अंदाज? बहुमत तो आराम से आ जाएगा हमारा। महापौर कुणाचा होईल? महापौर बीजेपी का 100% होगा। हाँ, तुमच्या प्रभागातला सगळ्यात मोठा मुद्दा जे आहे ते सगळं निवडून आल्याच्या नंतर तुम्ही कोणता सोडवणार? नहीं, अभी मुद्दा तो कोई नहीं है, खाली हमारे गुरुद्वारे के कुछ है थोड़े बहुत हमारे इश्यू। वो मुख्यमंत्री चौहान साहब जी से बात हुई, मुख्यमंत्री जी को जो मिला के हम वो कुछ हमारे कलम 11 ये कुछ मुद्दे हैं थोड़े बहुत, वो खत्म हो जाएंगे। मेन मुद्दा वही, बाकी विकास का तो चलते रहता। विकास अच्छी तरह से होने वाला हमारे पास, आप भी देख सकते, रोड बने वाले, नाली ड्रेन तकरीबन हो गए वाले हमारे पास। नक्कीच, तर आपण पाहितलं असेल यांना या प्रभागातल्या जनतेने अगोदर एकदा संधी दिली होती, यावेळेस पण देतात 100% खात्री आहे का? हा 100% आहे, कारण की जिथेही आम्ही जात आहे तिथं भरघोस असा प्रतिसाद जनतेकडून आहे आम्हाला। तर आम्हाला अतूट विश्वास आहे आणि जनतेलाही आमच्यावर विश्वास आहे आणि आम्हाला मतदान करणार आहे 15 तारखेला। आणि मी विनंतीही करतो त्यांना की ना 15 तारखेला जिथं आहे तिथं भाजपाला मतदान करा, बरं। पूर्ण नांदेड शहरामध्ये। तुम्ही आधी काँग्रेसचे नगरसेवक होतात, आता भाजपमधून लढवताय। काँग्रेसमधून लढवली असती तरी जनतेने निवडून दिलं असतं की तुम्ही? नाही, मी चव्हाण साहेबाचा समर्थक आहे आणि मी त्यांना आतापर्यंत ही माझी 4थी पिढी आहे, आम्ही त्यांना कधी सोडलेलं नाही आणि हे विचारही नाही, तर काँग्रेसचा काही प्रश्नच नाही चव्हाण साहेब सोबत। या प्रभागात लेबल पक्षाच्या लेबलवरून मतदान होते का व्यक्तिगत माणसाच्या चेहऱ्यावरून मतदान होते? नहीं, व्यक्ति से भी होता और सब मिलकर होता, समझो। जैसे 40% हमारा खुद का पर्सनल रहता, पिताजी दादाजी से हमारे पिताजी भी नगर सेवक थे, वो सब मिलते मिलते फिर 40% पक्ष का भी रहता, सब मिलाकर हम चुन के आ सकते। नक्कीच, तर आपण पाहितलं असेल या प्रभागातील आपल्यासोबत 4ही उमेदवार होते। एकंदरीत पाहायला गेलं तर मागल्या काळात त्यांनी अनेक कामं केलेत आणि पुढच्या काळात नागरिकांनी संधी दिली तर संधीचं सोनं करू अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर यांना कशामुळे विश्वास वाटते नागरिक यांनाच निवडून देतील? आश्वासनं तर शिवसेनेचे उमेदवार द्यायले, तुम्हालाच नागरिकांना कशामुळे निवडून द्यायचं? कैसा है, हम हमारे नेता माननीय अशोकराव जी चौहान साहब के नेतृत्व में ये इलेक्शन लड़ रहे हैं। हमारे जो विरोधक है उनके पास कोई विकास का मुद्दा नहीं है, कोई विजन नहीं है, वो खाली हमारे पे आरोप करते आ रहे हैं। आज तक का रिकॉर्ड देखे तो अशोकराव चौहान साहब ने आज 50 साल हो गए होंगे, नांदेड़ में सबसे ज्यादा विकास उनके वजह से ही हुआ है। तो विरोधक के पास कोई मुद्दा नहीं है, कुछ नहीं है, इसलिए आरोप पे आरोप हमारे पे कर रहे हैं और हमारा पूरा चारों का पैनल एकदम लीड से जीत के आ जाएगा। राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, आमदार आहेत, प्रताप पाटील चिखलीकर, ते एकीकडे म्हणतात की अशोकराव चव्हाण 100 न देतात आणि लाखाने घेतात। 100 रुपयाला देतात आणि लाखाने घेतात, नहीं ऐसी तो कोई बात मैंने तो सुना नहीं उनका कोई स्टेटमेंट। आप स्टेटमेंट सुनेंगे, मैं फिर बोलता हूँ कुछ आपको। नक्कीच, तर आपण पाहितलं असेल या प्रभागात या उमेदवाराला भाजपचा चांगला प्रतिसाद भेटतोय अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते। येणाऱ्या काळामध्ये भाजपला बहुमत मिळणार अशी देखील प्रतिक्रिया मिळते। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, नांदेड।